आता घेऊयात मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। अर्जेंटिनाचा फुटबॉल संघाचा विश्वविजेता कर्णधार मेसी 14 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आहे। रविवारी तो मुंबईत दाखल होईल, त्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली। मेसीचे अनेक चाहते एक दिवस आधीच मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपुरात वडापावचा आस्वाद घेतला। ते हिवाळी अधिवेशनासाठी सध्या नागपुरात आहेत। या दरम्यान त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वडापाव खाण्याचा आनंद घेतलाय। नाशिकच्या मालेगावमधील डोंगराळे इथल्या 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी आमदार सुहास कांदेंनी लक्षवेधी मांडली आहे। यावेळी कांदेंनी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना चांगलंच धारेवर धरलं। चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जनतेच्या ताब्यात द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हैदराबादमध्ये प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीचं स्वागत केलं। सध्या मेसी भारत दौऱ्यावर आहे, त्यामुळे भारतातल्या त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। पुणे पुस्तक महोत्सव 2025चं उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले। 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान हा पुस्तक महोत्सव सुरू असेल। नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये शिक्षक समितीने आंदोलन केलंय। 10 महिन्यांपासून शिक्षकांचं वेतन रखडलेलं असल्यानं त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलंय। या आंदोलनादरम्यान एका शिक्षिकेची प्रकृती बिघडली होती। नागपुरात युवा प्रशिक्षणार्थींनी सरकारविरोधात मोर्चा काढला होता, मात्र अधिवेशनाकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी रोखला। 11 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्याच ठिकाणी रोजगार देऊ ही ग्वाही सरकारनं पूर्ण न केल्यानं तरुण आक्रमक झाले। नांदेडमध्ये शहरातील ड्रेनेज लाईनच्या कामामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। अनेक ठिकाणी नवीन पाईप टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले, त्यामुळे रहदारीसाठी अडचण निर्माण होते। नागपूर शहरातील 951 झोपडपट्टीधारकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते स्थायी भाडेपट्टे वाटप करण्यात आले। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढल्यानंतर आणि झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काचे पट्टे मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद दिसू लागला। डोंबिवली एमआयडीसीतील प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे। रासायनिक प्रदूषणामुळे रस्त्याला पुन्हा एकदा गुलाबी रंग आलाय। 5 वर्षांपूर्वीसारखा प्रकार पुन्हा घडल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। केमिकलच्या वासामुळे नागरिक त्रस्त आहेत। नागपूरमध्ये कोळी समाजानं अर्धनग्न आंदोलन केलंय। कोळी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावं, तसंच जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रक्रियेत होणारा अन्याय दूर करावा अशाही मागण्या करण्यात आल्या आहेत। अमरावती विमानतळावर 2 प्रशिक्षण विमानं दाखल झाली आहे। यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केलं। मल्टी इंजिन असलेल्या DA-42 जातीची ही 2 प्रशिक्षण विमानं आहेत। दोन्ही विमानं धावपट्टीवर लँड झाल्यानंतर विमानांचं पूजन करत उपस्थितांनी त्यासोबत छायाचित्रही काढून घेतली। मुंबईत आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असेल। ट्रान्स हार्बर मार्गावरच्या सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्या। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3:45 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। राज्यात शिक्षण विभागात 4,500 पदे रिक्त आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर बनलाय। शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता 6वी ते 8वी साठी विषयानुसार शिक्षकांची नियुक्ती बंधनकारक आहे। असं असतानाही राज्यात 2018 पासून कोणत्याही जिल्ह्यात अपेक्षित प्रमाणात विषय शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही। नागपुरात 400हून अधिक शिक्षकांनी आंदोलन केले। कडाक्याच्या थंडीत गेल्या 2 दिवसांपासून आंदोलन सुरू असून शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे वर्षभरापासून पगार रखडले। नाशकात 15,000 नवीन झाडं लावण्यात येणार आहेत। भोईरमळा परिसरात खड्डे खोदण्याचं काम सुरू असून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत ही नवीन झाडं सोमवारी लावण्यात येणार आहेत। नाशिकच्या वन्यजीव उपचार केंद्रात बिबट्यांवर औषधोपचार होतं, तर या केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली। वन विभागाच्या मसरूळ शिवारात असलेल्या या उपचार केंद्रात सध्या 14 बिबटे आहेत, त्यात नाशिक शहरासह जिल्हाभरात वन विभागानं पिंजरे लावून पकडलेल्या बिबट्यांचाही समावेश आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचा आग्रह, या मागणीसाठी 22 डिसेंबरपासून भिवंडी ते नवी मुंबईत जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। दिबा पाटलांचं नाव न दिल्यास एकही उड्डाण होऊ देणार नाही असा गंभीर इशारा नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी सरकारला दिलाय।
गँगस्टर अनमोल बिश्नोईचा ताबा कोणत्याही एजन्सीला मिळणार नाहीये. गृह मंत्रालयानं मनाई केली असून दिल्लीच्या तिहार तुरुंगाच्या आवारातच चौकशी करता येणार आहे. झाडांचा दुसरा कंटेनर नाशकात दाखल झाला. आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री वरून 350 झाडं मागवली असून मखमलाबाद परिसरात झाडं उतरवण्यात आली आहेत. संसद हल्ल्यातील शहीदांना मानवंदना देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींसह खासदारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. दाट धुक्यामुळे उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा ईस्टर्न पेरिफेरल हायवेवर एकामागून एक 6 वाहनांची टक्कर झाली. अपघातात अनेक जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.